संतोष देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत, त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत। राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब, तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहे, नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब, सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, चूक भूल क्षमा असावी। नाही, आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केचे बाबा आले असतील ना, तर नाही काकाजी आलेले, हा, आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील, मोहनरावजी जगताप, हा जवळ घेतो, मोहनरावजी जगताप, महबूब भाई, तसेच या ठिकाणी माजी आमदार केज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत, सॉरी जिल्ह्याचे क्रमांक 1 ची व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार, या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत, रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत, आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले, साताऱ्याचे महेशजी आमदार, नाही माझे मित्र आहेत ते राजेंच्या बरोबर आलेले, आमच्या सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे। तेव्हा मी अधिकचं काही न बोलता मी जरा माझा पीए इथे येऊन बसला तर बरं होईल। हा सॉरी, आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहे आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही, परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खून होतात, मर्डर होतात, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची हो। ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता, तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही, पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत, आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो, मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो। अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता, सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं हे जरा कागद खायला नाही तर उलट होईल। 3 टर्मचा सरपंच होता
दोनदा जनतेतून आला, एक वेळा बॉडीतून आला, मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले, लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पठ्य म्हणला नाही, गावातून जाईना आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे, आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा, आणि असले नरपाळे एक कान फळात हाणले ना, या कानाकडे हाणली तर पार पॅकेटात पळत पळत जाते, अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाले सुद्धा यांचे मनगट नाही, आणि काही बी लिहितात आणि काही टाकतात सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते, हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाळ्या देते, याची अवकात काय त्याची अवकात काय. अरे माझी अवकात काय, 80,000 मतदानांनी लीड आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले. शाही एकाने लावायची शाही, आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं, मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत, एक पोरग फडका काय याचा बाप. अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली, आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कुणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता है. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घ्या. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना,
पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे. मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरड का? धनु भाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगली आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाही. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी. आमची औलाद जी हुजूर करणारे नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही, उद्या बी कवाच करणार नाही. बाजूला जाऊ. परंतु पंकुताई, तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात. याचं उत्तर द्या, काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, ती नाही. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मारे. ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते. काय करीन 4 लोक, काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन, राख म्हणजे आमचीच आहे. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्या. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई, 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही ना. सगळे झंटा फंटा आटम उधर है. हा सगळा झंटा फंटा आटम कोण सांभाळित होता? आका. नाव घेत हे तुम्ही. आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली, म्हणजे मंत्रिपद. मी तर आता म्हणतोय, त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रिपद. यांनी नुसतं डिप्युटीसीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं. राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय, आपला ऊस तोडीशी संबंध आहे. ते याच काय घ्यायचं म्हणते, ऊस तोडायचं. हार्वेस्टर, त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची. 4,000 चालव. याला आजकाल आमचं बी कवा बाबा सटाकले एवढीच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं. आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण उलट प्रेशर हे घेणाला का कुठं माग काय बघ. माझं म्हणणं आहे
40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असतील, वर हात करू नाही, दाखवा ना. ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची. करुणा कहाणी नाही म्हणत, करुणा कहाणी तर वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय, करुण कहाणी. करुणा कहाणी तर रोज माझी माय माऊली ती पहिली बायको आहे. पहिली बायको असून सुद्धा तिथे लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही. भाऊ, तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा, त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला. खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचं कागद, शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा, तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही ना, मुंबईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे असं. वाढवा पक्ष, दैफळे सारखे आनंद पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दैफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दैफळेच्या मार्गदर्शन. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो, चुप बैठो नाही तर कोण कोटुंग. दैफळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा, काय अवस्था कोणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची अख्खीच्या अख्खी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी, अरे उठून उभा राहा ना. मर्दा असला तर उभं राहा, गणपत पाटलाचा मावस भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी म्हणता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडच घेतली. एवढी आजो, इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की भाजाजो. बंजारांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले शाहू पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे, आता वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा, त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे भागो, ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी, शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं. बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा का चालणार आहे.
याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता, मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथे ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणतात त्याबाबत तुम्ही जा, टीव्ही वाल्यावर तुमच्या पाया पडतो, लाका खालचं दाखवा, तुम्ही वरचं दाखवा. ऐसं वैसं हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची, ते मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच, आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावरून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथाऱ्या माणसा की सेवा नहीं कर सकते, ऐसा इनका राज है. आणि यादी केली याच्या पाठीमध्ये जाऊ द्या. संगीत दिघोळे, अरे लिहिले मी, थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे एवढे मर्डर झालेत. आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिम्मत झाली, बेरीज करा, या अर्ध 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य आहे असे, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरते. हा नवीन परळीचा पॅटर्न परवा तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बर का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला हित जमीन, जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पोहायचं ते नसतं का, स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कुणाच्या बी उकरितो, वाटण त्याच्या जमिनी उकरितो. अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात, नेमकं काय झालं? अत्यंत बेकारी अध्यक्ष. मांजर सुंबा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाश. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे? आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे, खासदार आहेत, प्रकाश दादा आहेत, 4 जण तर इथं झालो. 4 मत तर आपण एका बाजूला राहतो ना. फक्त एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईंना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात हिंडून बेजार. हा संदीप भैया गया उधर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू. आणि सगळ्यांना माझी विनंती, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असलं ना, आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या. उभे राहा आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द देतो. आणि
आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर महाराष्ट्रातील आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. या पुढे आव्हाड साहेब आपलेच माणसं आज या विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या भाषणातून कुठेतरी जातीचा स्पर्श होतोय. आपण या भिंती कधी तोडणार आहोत? संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मेला. संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला. बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीडचा इतिहास बघा. बीडमध्ये कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते, कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते, केशर काकी निवडून आल्या होत्या. अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं, पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होऊ दिला नाही. माझ्यासारख्या गेले 35-40 वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होतं की महाराष्ट्रात जातीपाती कुठपर्यंत पोचले. वाल्मिक, त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता? अरे तो वाल्या आहे. त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला. मी ऐकतो वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड. वाल्या आहे तू. तर लोक मला इथनं फोन करतात, हो साहेब तुम्ही वंजारा विरुद्ध बोलताय, हे माणुसकी जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? मी एका माणसासाठी लढतोय. जो माणूस बीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात, तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता. त्या गेटवरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली? संतोषला. आणि म्हणून संतोष तिथे गेला. हा बीडचा चेहरा. तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं तुकडे.